विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे ठाणे आणि लगतच्या शहरांमधील वाहतूक कोंडी पार्किंग समस्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे. कोविडनंतर खासगी वाहने तसेच ओला उबेरसारख्या व्यावसायिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर होत चालल्याचं म्हटलं आहे. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितले की 2025 मध्ये 31,390 वाहनांवरती तर 2026 मध्ये 4,265 वाहनांवरती कारवाई करण्यात आली असली तरी ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून मूळ समस्या पार्किंगच्या अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण होत आहे. अनेकांनी कर्जावरती वाहनं घेतली आहेत, परंतु त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही वाहने निवासी संकुलनाच्या बाहेर उभी राहतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि संपूर्ण MMRDA क्षेत्रातील गंभीर सामाजिक समस्या बनल्या असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.